प्रत्येक माणूस जो असेल तो बदल करण्याच्या मागे प्रत्येक जण लागलाय. बदल केव्हा मागतो आहे त्यात बदल नाही असं वाटतं जेव्हा बदल मागतो. एखाद्या माणसाला पुष्कळ दिवस नोकरी लागत की ते एकदा नोकरी लागली मला नोकरी लागली बरं झालं बा. तो काय म्हणतो मी दुसरीकडे गोळे खटपट करतोय आणखी. आणि विचारलं एका नोकरी लागल्यानंतर दुसरीकडे खटपट काय करतो. तो तेव्हा पगार लागते थोडा आहे पुरेसा नाही. तिथले लोक मला मदत करत नाही. वरचे अधिकारी मला चांगलं वागवत नाही म्हणून बदल करा असं वाटतो म्हणाला. म्हणजे बदल करताना आहे ते बरं नाही असं वाटल्याशिवाय मनुष्य बदल करत नाही. आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण बदल करण्याचा प्रयत्न आम्ही नेहमी करतो. मी म्हणतो दररोजचा कार्यक्रम सोडून रविवारी येता हे बदलच आहे. ते आहेपेक्षा निघालं काही असं प्रत्येकाला वाटतं बरं का. आहे त्याचं समाधान असेल तर खरंच दुसरं करायचं कारण राहणार नाही. गरीब असल्या नामस्मरणाचं समाधान वाटलं तर कोण ऐकायला येईल मग सांगा. जे करता हो त्याहून वेगळं काहीतरी पाहिजे असं मनुष्याला वाटतं. आणि बदल राहायला आहे त्याचा कंटाळा आल्याशिवाय जर करता येत नसेल तर खरंच आपल्याला असं वाटतं का की भगवंताचं व्हायला आपण ज्या परिस्थितीत आहोत ती त्याला अनुकूल आहे असं वाटतं का आपल्याला. जी परिस्थिती आपली आपल्याला जाणवते आपल्या प्रत्येक माणसाला स्वतःची ओळखून प्रत्येकाला तितकी दुसऱ्याला असणार नाही कधी. आपलं मन तर आपल्याला सांगतं का की भगवंतांनी कृपा करायला मी योग्य आहे. माझी वृत्ती भगवंताकडे जितकी आहे तितकी विषयाकडे नाही. मला आवड तितकी प्रपंचाची आहे तितकी भगवंताकडे आहे की नाही हे आपलं मन आपल्याला सांगेल. म्हणजे आहे त्यात बरं नाही असं आम्हाला वाटल्याशिवाय दुसरी निवड करणार नाही कधी. घर दुसरं पाहताना पहिलं घर गैरसोयीचं वाटल्याशिवाय दुसरी घर पाहणार नाही. तसं दुसरी बाजू पाहताना आहे त्यात समाधान वाटतं कामा नये. पण आमची गंमत अशी आहे त्या समाधान नाही हे प्रत्येक जण सांगतच आहे पण सोडायला मात्र कोणी तयार नाहीये. खरी गंमत ही मोठं विलक्षण आहे बरं का. दुसरी नोकरी पाहायला पाहिजे आहे पण मी पहिली नोकरी सोडणार नाही म्हटली तर दुसरी नोकरी मिळणार नाही तुम्हाला व्यवहारातलं कळतंय. मग हेच का करू नये मला सांगा. तर मग जर व्यवहाराचं हे ज्ञान आहे एकाच नोकरी कमी पडत असेल तर दुसऱ्या नोकरी करून मी नोकरी करीन हे तुला त्याला पटणार नाही. तो म्हणेल एकाचं कोणाचं धन्य हो एकाचा कोणाच तरी मालक हो एकाचा कोणाचं एक दासत्व हो. आम्ही कसं आहो मला सांगा. ही बदलायला खरं कारण असेल आमचे आम्ही उरलो नाही त्याला खरं कारण आहे. आमचे आम्ही उरलो आता नाहीये खरं. बदल करायला समजा एखादा माणूस मालक आहे तो घर बदलू शकेल पण त्याच्या गड्याने विचार केला की घर बदलावं तो बदलू शकेल का. आम्ही आमचे मालक बनलो नाही आम्ही आमचे गुलाम बनलो. गुलाम असल्या कारणानं बदलावं असं किती जरी वाटत असलं ते बदलण्याची शक्य नाही. आम्ही आमचे इतकं दासत्व पत्करलंय आम्ही आमच्या विचाराचं दास इतकं पत्करलो की मनात किती विचार आले हवं असं वाटलं तरी ते सोडवायची कबूल नाही कधी. विचार विकाराच्या स्वाधीन झाला मनुष्य जसा बुद्धीला बारंग दूर होतो तशी आमची खरोखर अवस्था झाली आहे बरं का. म्हणून एखाद्याने जर सांगितलं की अरे बाबा हे तू विचार कर हे विचार केल्याशिवाय कसं होईल. समजा एखाद्या ठिकाणी आपण मोठ्या चांगल्या घराने आपण एखादं गेलो आणि त्याने सांगितलं तू सोहळं मिळत नाहीस. तुम्हाला सोहळं नसेल पण आज चड्डी मात्र कायम राहील. आज चड्डी राहून सोहळं नेसणं जसं खरं तर विषयात प्रेम ठेवून भगवंताचं प्रेम करणं खरं आहे. नाही असं नाही का. नाही माझं म्हणणं काय कोणी सांगतो तुम्ही खरं मानू नका. तुम्ही खरंच असे विचार करा प्रेम एक ठिकाणी राहील. प्रेम व्यभिचारी असणार नाही. प्रेम एकच ठिकाणी राहील. आज आम्हाला जितका भगवंत हवा असा वाटतो त्याच्या किती पटीनं प्रपंच हवा असा वाटतो. कोणाचं सांगितलं तर हे सांभाळून काय करायचं आम्हाला सांगा म्हणतील. मी म्हणेन टाका असं म्हणतच नाहीये कधी. कोणीच टाकलं नाही. मोठमोठे संत झाले मोठे झाले. अगदी तुकारामबाचा वैराग्याचा पुतळा जरी झाला त्याने आपलं घर सोडलं नाही. आधी ह्याच्या डोंगरात जाऊन भजन करत आले तर बरोबर आपल्या घरीच शिरत होते घरात जात नव्हते कधी. कोणी सोडलं असं नव्हेच नव्हे पण कसं करायला पाहिजे हे कळणं खरं जरूर आहे. प्रपंचात कसं वागता येईल हे कळलं पाहिजे. प्रपंच सोडून सुद्धा असं नाही ज्यांना प्रपंचच नाही इथे कुठे समाधान सुखी आहेत मला सांगा. प्रपंच आहेत असे नाथांसारखे झाले किती त्यांनी कमवलंय मला सांगा. नाही म्हणजे सोडावा हा खरा हेतू नव्हे पण कसा करावा हा मात्र हेतू आहे. आज आम्ही प्रपंचाचे दास झालो ते प्रपंचाचं मालक आपण बनले पाहिजे. आपलं कसं आहे आपलं मोठं कठीण अवस्था आहे.
एखाद्या राष्ट्रावर बाहेरचं परचक्र जर आलं तर बाहेरचा शत्रू तर खराच, पण आतले लोक सामील झाले तर काय करणार मला सांगा. आतला मूळ सामील झाल्यानंतर बाहेरच्यालाच ही मदत मिळते. तसे आम्ही ज्याला आमचे विकार आम्ही म्हणतो ते बाहेरच्या जगाच्या भुणवणीला फसवणारे झाले तर आमची धगधग कशी लागेल. ते विकारावर आपण मालकी बनवली पाहिजे. विकार आमचे दास बनले पाहिजेत. विकाराचे दास आपण बनता कामा नये कधी. विकाराचे दासत्व बनायचं असेल ते बाकीच्या सगळ्या गोष्टी खरं नाही होणार. तर मग माझा म्हणण्याचा हेतू खराचा, आपण आपले मालक बनल्याशिवाय आपल्याला काही बदल करता येणार नाही. आपण आपलं मालक बनण्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि ते मालक बनणं फारच काम कठीण आहे. आपल्याला बुद्धीनं किती जरी पटलं तरी ते विष इतक्या रक्तामध्ये मिसळलं गेलंय, बाहेरच्या औषधानं नाही सोडणं शक्य नाही कधी. इतकं मिसळलं गेलं आहे तर ते नाहीसं करण्याचा प्रयत्न जर करायचा असेल, तुम्ही परवा सांगितलं त्याला उत्तम मार्ग असा जे बाकीच्या कशाने होणार नाही ते संगतीने होईल. आणि ती संगत संतांची खरी आहे. त्या संतांच्या संगतीनं माझी मनोवृत्ती बदलली जर नाही ती संगत बरोबर नाही खरी म्हणता येईल. त्यांनी पण आम्ही करतो कसा, त्या संतांचा उपयोग प्रपंचाची दुखणी दूर करण्याकरता करतो. आता असं करून खरं भागेल कसे. पण असं बघा, आपल्यामध्ये ग्रहाची युती बिती काही म्हणतात, माहित नाही, पण ग्रहाची युती आल्या की कशी वाईट म्हणतात. पण दक्षिण आणि उत्तर ध्रुव आहे त्यांची कधी युती झाली आहे का कधी. दोघांची युती कशी होत नाही तसं आमच्या विषयाचे बघून त्याची युती कशी होईल मला सांगा. पण एक गोष्ट अशी खरी आहे, ज्याच्यामुळे तो आहे तो बलवत असल्यानंतर तो काही करू शकत नाही. कुत्र बंगल्यामध्ये आज येऊ देत नाही, पण कुत्र्याचा मालक भेटल्यानंतर कुत्र बाजूला सरतंय. तसं मायेचे किती पगडं आमच्यावर बसू द्या. भगवंताचं स्मरण आम्ही केलं, संतांची संगत केली तर बाकीचे मायेची कुत्री केव्हाही बाजूला सरतील. पण ते करावं असं वाटलं मात्र पाहिजे. खरं ते खरं कळकळीपासून वाटलं पाहिजे. आमच्या आड काय तसे जगात जग आलेत नाही, प्रपंच आत नाही, बायका पोरं आलेत नाही. त्याच्या आड येणारा पहिला शत्रू असेल तर माझा मीच आहे. तो माझा मीच दूर केला पाहिजे. आणि ते दूर करायला उत्तम साधन असेल तर संतांची संगत आहे. संतांच्या संगतीत विशेष महत्व कोणतं असेल तर त्याच्यामध्ये सांगितलेलं करणं ही खरी संतांची संगत आहे. संतांची संगत 24 तास बाहेर मिळेल असं खरोखरच नाही, पण त्यांनी सांगितलेलं करणं मला 24 तास शिकवता येईल. तेच मी शिकवण्याचा अभ्यास करा. आणि आतापर्यंत जे जे संत होऊन गेले त्यांनी संगतीचं मोठं महत्व केलं असेल तर भगवंताच्या स्मरणातच केलंय. ते स्मरण तुम्ही करा. आणि स्मरणाला उत्तम मार्ग कोणता असेल तर भगवंताचं नाव आहे का. ते तुम्ही जर खरंच करत असाल ना, संगत करी मी आहे असं मला वाईट वाटू द्या. सोडता येत नाही ना त्याचा उपाय नाही, कोणी तर नावं ठेवणार नाही. मला ताप आला तर मला ताप काढून टाकता येणार नाही, पण मला ताप आला बरं वाटणार नाही. कधी अन्न जात नाही, कामावर जाता येत नाही, मला ह्याचं वाईट तरी वाटलं पाहिजे. मला ह्याचा आनंद वाटतो खरा, किंबहुना ह्याचा आनंद वाढावा म्हणून ह्याचा मी प्रयत्न करतोय खरा. तसं न करताना एकच गोष्ट करा, माझा प्रपंच माझा भगवंताची हक्की आहे. त्याच्या इच्छेनं माझं चाललंय. जी मला त्यांनी बुद्धी दिली त्यानं प्रयत्न करणं, कर्तव्य करणं माझं काम आहे. भगवंताकडे यश सोपवा, परमात्माच्या सुखी करी आणि त्यामध्ये गुंतून ठेवणार नाही. आणि संतांच्या समागमात मिळणारं भगवंताचं स्मरण हे अखंड चालू द्या. माझी खात्री आहे, मी तुम्हाला सांगतो बरोबर. यातून जो मार्ग मिळेल त्याशिवाय हे खरं करणार नाही कधी. आणि तुम्ही सगळी माणसं खरंच चांगली आहे बरोबर. तुम्ही इतकं करून इतक्या कष्टाने इतक्या मेहनती उशिरा बसता, त्यात तुम्हाला ते हवा या संकट नाही. पण असेल त्या पायात शुद्धतेने जा, त्या स्मरण अखंड राखून राहा. राम कृपा करील. भरोसा या